सर्वांना नमस्कार. श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. लग्नात हळद लावतात, पण कधी विचार केला आहे का ही फक्त सौंदर्याची प्रथा आहे का, की पुराणांनी सांगितलेला एक पवित्र संस्कार? लग्नात हळद का लावतात, कोणत्या पुराणात याचा उल्लेख आहे आणि यामागचं गूढ आध्यात्मिक कारण काय आहे? मग प्रश्न पडतो, असं का केलं जातं? चला आपण जाणून घेऊया. लग्न म्हणजे दोन जीवाचं मिलन, पण त्याआधी का केली जाते हळदीची पवित्र अर्चना? उत्तर मिळतं थेट पद्म आणि स्कंद पुराणात. हरिद्रा म्हणजे हळद, देवपूजेस देव अर्चनेस योग्य, मंगल कार्याची शुद्धी करणारी. म्हणूनच भविष्य पुराणानुसार विवाहाआधी हळद लावली जाते. लग्नात हळद का लावतात? फक्त सौंदर्यासाठी नाही. पुराण सांगतं आपलं हरिद्रा नकारात्मक शक्ती दूर करते, म्हणूनच ही परंपरा आजही जिवंत आहे. पूर्वीच्या काळी ऋषी मुनी विवाह आधी काय करत? उत्तर आहे हरिद्रेचा संस्कार. स्कंद पुराणात वर्णन केलेली ही परंपरा आजही आपल्या लग्नात दिसते. हिंदू धर्मामध्ये हळद म्हणजे हरिद्रा, आणि ही केवळ स्वयंपाकघरात वापरणारी वस्तू नसून ती एक मंगल, पवित्र आणि देव अर्चनेस योग्य असं द्रव्य मानलेलं गेलेलं आहे. स्कंद पुराणात सुद्धा सांगितलेलं आहे की हरिद्रेचं शुद्धीकरण करणारी व मंगल कार्यासाठी आवश्यक असं वर्णन केलेलं आहे. यज्ञ, व्रत, विवाह यासारख्या पवित्र संस्कारापूर्वी हरिद्रेचा वापर केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते असं सांगितलेलं आहे. पद्मपुराणात सुद्धा सांगितलेलं आहे की हरिद्रा लावल्याने काय होतं? पापक्षय होतो, सौभाग्य वाढतं आणि जीवनामध्ये शुभत्व येतं. म्हणूनच विवाहासारख्या पवित्र विधीपूर्वी वधू आणि वराला दोघांनाही हळद लावली जाते. भविष्य पुराणामध्ये मंगल कार्याच्या आधी शरीर व मन शुद्धी करण्यासाठी हरिद्रा वापरण्याचा उल्लेख आहे. हळद म्हणजे नव्या जीवनाची तयारी आणि गृहस्थाश्रमात प्रवेशाचा संकेत. धार्मिक कारणाबरोबरच हळदीचे आयुर्वेदिक महत्त्व सुद्धा खूप मोठे आहे. हळद जंतुनाशक असते, त्वचेचा संसर्ग टाळतं आणि वधूवराच्या चेहऱ्यावर नैसर्गिक तेज आणतं. म्हणूनच लग्नामध्ये हळद लावणे म्हणजे शरीरशुद्धी, मनशुद्धी आणि जीवनशुद्धी. हळद लावण्याचा विधी हा बालपणातून बाहेर पडून नव्या जबाबदाऱ्यांनी भरलेल्या जीवनाचा प्रवेश याचं प्रतीक म्हणून मानला जातो. घरातील मोठ्या मंडळीच्या हातून हळद लावली जाते, कारण त्यांचे आशीर्वाद ह्या पिवळ्या हळदीत मिळालेले असतात. म्हणूनच आपण लग्नामध्ये हळद लावतो. लग्नात हळद लावणे ही एक परंपरा तर आहेच आहे, त्यासोबत पुराणांनी सांगितलेली एक पवित्र साधना आहे. आपल्या संस्कृतीतील अशाच सुंदर परंपरा जगभर पोहोचाव्यात यासाठी हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपली परंपरा जगभर पोहोचण्यासाठी. लग्नात हळद का लावतात, पण ही हळद कशी लावली जाते आपल्याला प्रश्न पडतो. हे हळद कोण लावतं, कधी लावतं आणि त्यामागचा खरा अर्थ काय? चला तर आपण जाणून घेऊया. हळद लावण्याची पद्धत. आता लग्नाआधी काय होतं, साधारणपणे 1 किंवा 2 दिवस आधी वधू आणि वरासाठी हळदीचा स्वतंत्र असा विधी केला जातो. सर्वप्रथम सुवासिनी एकत्र येतात. स्त्रिया हळद, दूध, तेल आणि कधी कधी चंदन एकत्र करून त्याची पेस्ट तयार करतात. पवित्र हळद होते ती. ही हळद वापरायची तर आपल्याला शुद्ध हळद वापरायची, असं रासायनिक प्रक्रिया केलेली हळद वापरू नये, शुद्ध हळद वापरावी. ही हळद देवाला आधी अर्पण करायची आणि देवाचा आशीर्वाद घेतल्यानंतर विधीला सुरुवात करायचं. सर्वात आधी काय होतं, आधी आई, मावशी, ज्येष्ठ सुवासिनी वधू आणि वरांना लावतात. म्हणजे वधू पक्षाकडे सुद्धा लावली जाते आणि वर पक्षाकडे पण लावली जाते. पायावर, हातावर, खांद्यावर आणि शेवटी गालावर हळद लावते. लावताना अक्षदा, मंत्र हे शुभ शब्द उच्चारले जातात. विशेष म्हणजे काय, वधू आणि वराची हळद वेगळी असते. ती अशी दोन्हीकडे असती, वर पक्षाकडे सुद्धा असती, वधू पक्षाकडे असती. आणि आपण तो लावताना मंत्र म्हणायचा, हरिद्रा मंगलम देही सौभाग्यम देही मे सदा. म्हणजे नवरीच्या दीर्घ सौभाग्यासाठी की ही हळद आयुष्यामध्ये सौभाग्य, आरोग्य, आनंद घेऊन येवो. आणि मंत्र म्हणायचा लावताना, ओम हरिद्राय नमः हा मंगल मंत्र म्हटला जातो. घरगुती हळद समारंभात
वरील मंत्र म्हणणं परंपरेनुसार योग्य असं मानलेलं आहे. लग्नात हळद लावणं हे केवळ एक जुनी रीत नाही, पुराण, परंपरा, संस्कारांनी जपलेली पवित्र साधना आहे. हरिद्रेच्या या पिवळ्या रंगामध्ये शुभतेची आशा आहे, सौभाग्याची प्रार्थना आहे आणि दोन जीवाच्या नव्या आयुष्याची मंगल अशी सुरुवात दडलेली आहे. त्यामध्ये आईवडिलाचे आशीर्वाद, घरातील ज्येष्ठांचा प्रेमळ स्पर्श आणि हळदीची पवित्रता या सगळ्याचं सुंदर मिलन म्हणजेच लग्नातील हळदीचा विधी. आता तर आजच्या युगात, धकाधकीच्या युगात तर एक दिवस ठेवला जातो हळदीचा आदल्या दिवशी. त्या दिवशी सगळं हळदी पिवळं पिवळं केलं जातं. म्हणजे नवीन अशी काही आयडिया केली जाते. सगळ्या जणींनी, सगळ्या सुवासिनी पिवळ्याच कलरच्या साड्या नेसतात. सगळं पिवळं, डेकोरेशनसुद्धा स्टेजवर पिवळंच केलं जातं. म्हणजे आधुनिकतेला टचसुद्धा आहे हळदीचा कार्यक्रम. लग्नातील आजच्या आधुनिक काळातही आपण ही परंपरा जपतो, कारण आपल्या संस्कृती प्रत्येक विधीमागे एक खोल अर्थ दडलेला आहे. आपली परंपरा, आपली ओळख आणि ही ओळख जगभर पोहोचणं हीच आपली खरी सेवा आहे. सर्वांना